सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अट्टल गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून 5,17,659 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्हेगारांकडून पोलिसांनी 122.5 ग्रॅम सोने, 23.5 तोळ्याचे चांदीचे दागिने, काळविटाची 10 शिंगे, 4 जाळे, 1 बनावट पिस्टल, 2 जिवंत काडतुसे हस्तगत केले। लक्ष्मण चन्नप्पा पुजारी राहणार चिंचोळी तालुका अक्कलकोट आणि सिद्ध्या झिंजिग्या पवार राहणार कलकरजाळ तालुका अक्कलकोट या 2 अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे। दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे चौकात लक्ष्मण पुजारी यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली। त्यावेळी त्याच्याकडे पॅन्टीत खवलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आले। त्याचकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे पिस्टल व काडतुसे सिद्ध्या पवार राहणार कलकरजाळ याच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं। त्यामुळे याबाबत पोलिसांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून लक्ष्मण पुजारी यास अटक केली। लक्ष्मण पुजारी यास पिस्टल व काडतुसे देणारा तसेच घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपी सिद्ध्या झिंजिंग्या पवार हा 13 मैल चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 मैल चौकात सापळा लावून सिद्ध्या पवार यास ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून मंद्रुप पोलीस ठाण्यातील 2, मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून 122.5 ग्रॅम सोने, 33.5 तोळ्याचे चांदीचे दागिने जप्त केलेत। पोलिसांनी सिद्ध्या पवार याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून हरिण किंवा काळवीट या वन्य प्राण्यांची 10 शिंगे व जंगली प्राणी पकडण्यासाठी लागणारी 4 जाळे हस्तगत केले। पोलिसांनी सिद्ध्या पवार याला मंद्रुप पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक केली असून या गुन्ह्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9 हे कलम लावण्यात आलाय। या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करतात। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, रविराज कांबळे, राजू डांगे, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, हवालदार परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवी माने, पोलीस शिपाई अनवर सत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, समीर शेख, सतीश कापरे यांनी केले।